නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. अखंड विश्वाला मुक्तीचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्या पवित्र मुखातून उत्पन्न झालेला पवित्र असा सतधम्म आणि त्या सतधम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आर्य श्रावक संघ या त्रिरत्नांना त्रिवार वंदन करून आपल्या सर्वांच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार भारत भाग्य विधाता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या अनंत उपकाराला स्मरण करून आज या ठिकाणी धम्मा साकतच्या समूह मुंबई अंतर्गत धम्मपद अठ्ठकत मालिका प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर आणि आजच्या मालिकेचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश माटे सर यांचा पुन्हा एकदा थोडक्यात परिचय देऊन पूर्णपणे माईक त्यांना या ठिकाणी सुपूर्द करणार आहे. आदरणीय सुरेश माटे सर जे राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धम्म परिषदांचे संयोजक आयोजक हा मान त्यांना मिळालेला आहे. समाजभूषण सम्राट पुरस्कार ह्या मानाने ते सन्मानित झालेले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या ठिकाणी पाली डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याचबरोबर भारत सरकार आणि त्यांच्यासोबत असलेल्या संलग्न 2 संस्था अशा 3 प्रकारच्या संस्थांनी मिळून आदरणीय माटे सरांना आंतरराष्ट्रीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सरांचं जर अभ्यास क्षेत्र आपण या ठिकाणी बघण्यात आलं तर सरांचं MA सोशल सायन्स, LLB मुंबई विद्यापीठ, MA पाली मुंबई विद्यापीठ, PG इन डिप्लोमा, MPhil, त्याचबरोबर PhD आणि त्यांचा PhDचा जो संशोधनाचा विषय आहे बुद्ध धम्मातील देवता, अशा प्रकारे सरांचा हा परिचय आहे. आता मी या ठिकाणी जास्त विलंब न करता आपल्या सर्वांच्या वतीने माननीय सुरेश माटे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या ह्या मालिकेच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आदरणीय सुरेश माटे सर. धन्यवाद. यानीद भूतानी समागतानि भूम्मानि वा यानि व अंतलिखे तथागतं देवमनुस्सपूजितं बुद्धं धम्मं संघं नमस्साम सुवत्ति होतु. अर्थात जे भूमिगत आहेत, जे अंतरिक्षात प्राणी आहेत, जे इथे जमलेले आहेत आणि असतील, त्यांना मी विनंती करतो की ज्याला सर्व मनुष्य मात्र आणि देवही पुजतात त्या तथागतांना, त्यांच्या धम्माला आणि त्यांच्या संघाला नमस्कार करू, वंदन करूया, जेणेकरून आपले सर्वांचेच कल्याण होईल. आजच्या या धम्मसाकच्या कार्यक्रमाचे संयोजक ज्यांनी मला संधी दिली ते मिसाळकर सर, तांबे मॅडम आणि त्यांचे कुटुंबीय, गायकवाड साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय धम्मबंधू भगिनी, तुम्हा सर्वांनाच मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण एका अप्पमाद वग्गो कथा व गाथा या धम्मग्रंथातील कुंभघोषक सेठ्ठी वत्थू यावर आपण संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर सुरुवात आपण करूया. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम पुनश्च एकदा मी वंदन करतो, नमन करतो आणि आपण या चर्चेला सुरुवात करूया. जो विषय मला देण्यात आलेला तो कुंभघोषक सेठ्ठी वत्थू अप्पमाद वग्गातील 24वी गाथा आज आपण चर्चेला घेतलेली आहे. तर आपण सुरुवात करूया. आपण पाहतो की कुंभघोषक सेठ्ठी वत्तू हा नेमका शब्द काय आहे.
तर कुंभघोष हे एका व्यक्तीचं नाव आहे ज्याच्यावर आधारित आजची ही कथा आहे. आणि सेठी, सेठी म्हणजे श्रीमंत, खजिनदार, बँकर, श्रीमंत व्यापारी या अर्थाने कुंभघोष सेठी. आणि वत्थू म्हणजे कथा. ज्याप्रमाणे आपल्याला पेतवत्तू कथा माहित आहेत, विमानवत्तू कथा माहित आहेत, त्याचप्रमाणे ही कथा आहे कुंभघोष सेठीयवत्थू, ज्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. ही कथा धम्मपदातील अप्पमाद वग्गो या वग्गामध्ये ही कथा समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि ती 24 क्रमांकाची कथा आहे. कथा समजून घेण्या अगोदर ही कथा नेमकी काय आहे, त्या कथेचा विषय नेमका काय आहे हे सुद्धा समजून घेणं अतिशय महत्वाचं ठरतं. कथा ही अप्पमाद वग्गो या वग्गामधील ही कथा आहे. तेव्हा अप्पमाद नेमकं काय आहे हे समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. जो विषय आहे त्या विषयाला न्याय देण्यासारखं होईल की जेव्हा आपण अप्पमाद म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. त्याच्याशिवाय आपल्याला कथानक नेमकं काय आहे हे समजणं जरा कठीण होईल. तेव्हा अप्पमाद म्हणजे नेमकं काय, तर जसं आपण पमाद माहित आहे, पमाद म्हणजे राग, दोष आणि मोह, ज्यावर बुद्धांनी सर्वोत्तम भाष्य केलेलं आहे. मराठीमध्ये त्याला आपण असं म्हणूया की राग म्हणजे आसक्ती, आणि दोष म्हणजे द्वेष, आणि मोह म्हणजे अज्ञान. म्हणजे हे जन्म मरणाचं हे भवचक्र आहे की एक प्रकारचं पॉइझन आहे की ज्यामुळे व्यक्ती या भवचक्रामध्ये अडकून राहतो, तो त्या भवचक्रातून बाहेर पडत नाही. आणि म्हणूनच बुद्ध आपल्याला अप्पमादाची शिकवण देतात. आता थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे जसं मी म्हणालो की राग, दोष आणि मोह हे पाली शब्द आहेत. याचा नेमका अर्थ काय होतो की राग म्हणजे जसं मी सांगितलं की आसक्ती. मग आसक्ती काय आहे, तर आपल्या इच्छा, आकांक्षा, लैंगिकतेमध्ये रममान होणं, आणखी सुख पाहिजे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं, ती इच्छा करणं म्हणजे राग होय. पाली शब्द असल्या कारणाने बरेचदा खूप लोकांचं कन्फ्युजन होतं की राग म्हणजे काय. तर आजच्या आपल्या मराठी भाषेमध्ये राग म्हणजे मला राग आला, तळपायाची आग मस्तकात गेली वगैरे वगैरे, या अर्थाने बुद्धांनी तो शब्द वापरलेला नाही आहे. राग म्हणजे पाली भाषेतली आसक्ती या अर्थाने हा शब्द आलेला आहे. त्यानंतर द्वेष. द्वेष म्हणजे काय, तर राग, होस्टिलिटी, ज्याला आपण म्हणतो अग्रेशन. म्हणजे आपल्याला पटकन एखाद्या बाबीचा राग येतो, एखादी गोष्ट आपल्याला फार तीव्रतेने जाणवते की आपल्यावर कोणीतरी अन्याय केला नाही, आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता येणारा राग आहे, अग्रेशन आहे, मनाची ती अवस्था आहे. तर मोह म्हणजे काय, तर मोह म्हणजे अज्ञान होय, जे कन्फ्युजन निर्माण करतं, जे आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतं. तो संभ्रम म्हणजे मोह, ज्याला पाली भाषेमध्ये आपण मोह असं म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आपण अज्ञान म्हणतो. तर भवचक्रात एखादा व्यक्ती अडकलाय, आपण सर्व भवचक्रामध्ये आहोत. कारण काय की आपण राग, द्वेष, मोह यापासून अलिप्त राहिलेलं नाही आहोत. आणि म्हणून आपलं काय होतं, आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून बसलेलो असतो. आपला जन्म होतो, आपलं म्हातारपण येतं, आपला मृत्यू होतो, पुन्हा जन्म होतं, आणि जन्म मरणाचे चक्र हे असंच नित्यनियमाने सुरू राहतं, अव्याहतपणे सुरू राहतं. आणि बुद्धाने नेमकं हे शोधून काढलं की ह्या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं. म्हणून बुद्धांनी पटीच्च समुत्पादाचा सिद्धांत जगापुढे मांडला आणि सांगितलं की या भवचक्रातून मुक्त कसं व्हायचं. आणि बुद्धांनी तो सिद्धांत अतिशय सुंदरतेने मांडलाय. 24 आर्याचं धम्मचक्र बुद्धांनी प्रकाशित केलं.
तर त्या खोलामध्ये मी सध्या न जाता आपण अपमाद, जे बुद्ध असं म्हणतात की प्रमाद रहित होंतु, म्हणजे आपण अप्रमाद असलं पाहिजे. अप्रमाद म्हणजे नेमकं काय? तर सावधानपूर्वक काया वाचा आणि मनानं कार्य करणं, योग्य स्किलफुली कार्य करणं, ही एक मनाची अवस्था आहे, ज्याला आपण माइंडफुलनेस असं म्हणतो. म्हणजे सतीमध्ये असणं, जागृततेची अवस्था आहे. काया वाचा आणि मनाने सतत जागरूक राहून, संयमित राहून कुशल कर्माची प्राप्ती करणं, ज्यामुळे चित्त आपलं शांत होतं. आणि जेव्हा चित्त शांत होतं तेव्हाच कुशल धम्म उत्पन्न होत असतात, हेही आपण लक्षात घ्यावं. जर तुम्ही वाईट कर्म करत असणार आणि तुम्ही चित्ताचा एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असाल तर कधीही ते शक्य नाही. आणि जर तसं झालं तर आपली अवस्था ही दुर्गतीकडे जाते. तर बुद्ध नेहमी असा संदेश देतात की अपमाद. तर अपमादामध्ये आपण माइंडफुल असतो, सजग असतो, कुशल कर्म करतो आणि कुशल कर्म करून आपल्या चित्तामध्ये कुशल धर्म उत्पन्न करत असतो. ती अवस्था किंवा ते करणं म्हणजेच अपमाद होय. नेक्स्ट स्लाइड. आता हे जी प्रमादाची तुम्हाला जी साईड दिसते हे नेमकं काय आहे? तर 3 चित्र तुम्हाला इथे दिसतात. साप आहे, कोल्हा दिसतो आणि एक पक्षी दिसतो. ते एक दुसऱ्याला पकडून आहेत आणि ही तिघांची साखळी आहे जी प्रमादास उत्पन्न करते, आपल्यामध्ये विकार उत्पन्न करते आणि त्याच्यामुळं आपण त्या पॉइझन मधून, त्या संकटातून बाहेर पडू शकत नाही. ही साखळी ब्रेक करायची आहे. म्हणून बुद्धांनी अपमादाचा उपदेश केलेला आहे. नेक्स्ट स्लाइड मॅडम. नेक्स्ट स्लाइड. बुद्धाचं महापरिनिब्बाण. एखाद्या व्यक्तीचं निधन होणं हे सर्वसामान्यांसाठी आनंददायी नसतं. आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती दगावला तर आपल्याला फार वाईट वाटतं. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं तर बरेचसे लोक आपण दुःखी असतो, कारण का की बाबासाहेब आपल्याला सोडून गेलेले आहेत, म्हणून आपण दुःखी होतो. बुद्धाचं महापरिनिब्बाण झालं तर बुद्धाच्या महापरिनिब्बाणाच्या वेळेस सर्व देवता आनंद व्यक्त करतात, ज्या प्रमादामध्ये नाहीत. अनेक अरहंत शांत चित्ताने बसलेले असतात. आणि जेव्हा बुद्धांचं महापरिनिब्बाण होतो तेव्हा कुशीनगरचे जे मल्ल असतात ते आनंद व्यक्त करतात, वाद्य वाजवतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे की बुद्धाचं महापरिनिब्बाण म्हणजे नेमकं काय असतं. बुद्ध जन्म मरणाच्या चक्रातूनच मुक्त झालेले असतात. आता त्यांचा पुनर्भव नाही. ही किती मोठी आनंदाची बाब असते. एखादा व्यक्ती जेव्हा परिनिब्बाणाला प्राप्त होत असतो किंवा एखादा व्यक्ती अरहंत होऊन त्याचं निधन होत असतं, तो परिनिब्बाणाला जात असतो किंवा निब्बाणाची प्राप्ती होत असते, तर तो ह्या जन्म मरणाच्या चक्रातूनच मुक्त होत असतो. आणि म्हणून तो क्षण आनंदाचा क्षण असतो. बुद्धाची जी शिकवण आहे ती शिकवण आहे तुम्हाला निब्बाणाकडे पोहोचवण्याचं. निब्बाण प्राप्ती म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होणं. म्हणून बुद्ध जेव्हा त्यांचं महापरिनिब्बाण होत असते त्यावेळेस ते एक शेवटचा उपदेश देतात. तो उपदेश असा आहे, हंददानी भिक्कवे अमंताई मी ओ वयधम्मा संखारा अपमादेन संपादेथाती. म्हणजे काय? तर भिक्षूंनो, आता मी तुम्हाला सांगतोय
की सर्व संस्कार हे नष्ट होणारे आहेत, अपमाद होऊन तुम्ही त्यांचा संग्रह करा, अशा पद्धतीचा बुद्धांचा शेवटचा संदेश आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये बुद्धांसमोर अनंत भिक्षू बसलेले आहेत आणि सर्वसामान्य जनता सुद्धा त्या ठिकाणी आहे. परंतु तेव्हा सुद्धा बुद्ध हा शेवटचा संदेश देतात आणि त्यानंतर बुद्धांची वाणी लोप पावते. कारण काय की बुद्ध महापरिनिब्बाण प्राप्त करतात. आणि हे परिनिब्बाण कसं प्राप्त करतात बुद्ध? तर पहिल्या ध्यानातून ते चौथ्या ध्यानामध्ये जातात, चौथ्या ध्यानातून ते आठव्या म्हणजे अरूप ध्यानामध्ये जातात, अरूप ध्यानातून ते पुन्हा चौथ्या ध्यानात येतात, चौथ्या ध्यानातून पहिल्या ध्यानामध्ये येतात आणि पहिल्या ध्यानातून ते पुनश्च चौथ्या ध्यानामध्ये जातात आणि चौथ्या ध्यानामध्ये ते शेवटचा श्वास सोडतात. आणि त्यावेळेस ही पृथ्वी निनादते, महाभयंकर भूकंप होतात, देवता वाद्य वाजवतात आणि अनेक प्रकारचे सृष्टीमध्ये अनेक चमत्कार होत असतात. कारण काय की आता बुद्धांनी महापरिनिब्बाण साधलेलं असतं. त्यांचा या अर्थाने आता आपण येऊया. तर आता आपण तुम्हाला अपमाद म्हणजे नेमकं काय आता हे समजलेलं आहे असं मी समजतो. आणि आता आपण कुंभघोषक सेठ्ठीवत्थूंकडे या कथे संदर्भात आपण माहिती करून घेऊया. तर कुठलीही कथा किंवा कुठलंही कथानक समजून घेताना आपल्याला काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. कुंभघोषक सेठ्ठीवत्थू समजून घेताना सुद्धा काही बाबी आपल्याला निश्चितपणे किंवा कुठलीही कथा समजून घेताना ह्या बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. तर कुठलीही कथा ही कुठे उपदेशला गेलेली आहे किंवा कुठे सांगितल्या गेलेली आहे. बॅकग्राऊंडला खूप मोठा आवाज येतोय. तर कुंभघोषक सेठ्ठीवत्थू कुठे सांगण्यात आली या संदर्भात आपल्याला सुरुवातीला माहिती करून घ्यावी लागते. त्यानंतर ते कुणाला उद्देशून दिलेली आहे, कुठे दिलेली आहे, कुठल्या कारणामुळे ती कथा सांगण्यात आलेली आहे, त्याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे आणि सर्वात शेवटी त्या कथेचा काय परिणाम झालेला आहे, ह्या अंगाने एखादी कथा अभ्यासावी लागते. आता या कथेमध्ये आपल्याला काही प्रमुख व्यक्तिरेखा दिसतात. त्यामध्ये किंग बिंबिसार आपल्याला दिसतो, त्यामध्ये आपल्याला कुंभघोष दिसतो, त्यामध्ये आपल्याला परिचारिका सुद्धा दिसते. आता ही कथा नेमकी कशी सुरू झाली, हे कथानक नेमकं काय आहे, कुठल्या कारणामुळे बुद्धांनी कथा दिली, त्या कथानकामध्ये तुम्हाला काही ऐतिहासिक दस्तावेज किंवा महत्वाची माहिती मिळते का या अंगाने सुद्धा ती आपण अभ्यासावी. आणि असं केल्यानंतरच आपल्याला एखाद्या कथेसंदर्भात विस्तृतपणे माहिती प्राप्त होते. आता आपण टप्प्याटप्प्याने ही कथा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर नेक्स्ट स्लाइड. मी सुरुवातीला तुम्हाला बिंबिसार राजा संदर्भात माहिती देतो, कारण की बिंबिसार राजा या कथेमध्ये प्रमुख व्यक्तिरेखा म्हणून आपल्याला दिसतो. आणि ही कथा राजगृह, आज त्याला आपण राजगिरी काही लोक म्हणत असू, या ठिकाणी ही कथा सांगण्यात आलेली आहे किंवा या ठिकाणी या कथेची उत्पत्ती झालेली आहे. तर हे जे राजगीर आज आपल्याला दिसते, ते राजगीर आज आपल्याला असं दिसते जे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. बऱ्याचशा लोकांनी या स्थळाला भेटही दिल्या असते. तर हे जे राजगीर आहे हे आहे वेडूवन. या वेडूवनामध्ये ही कथा सांगण्यात आलेली आहे किंवा जिथे बुद्ध होते तेच हे वेडूवन आहे.
या वेळूवनाची आणखी एक विशेषता अशी आहे की बुद्धांना सर्वप्रथम जे दान मिळालेलं आहे, आणि ही ऐतिहासिक बाब आहे की बुद्धांना सर्वप्रथम पहिलं दान जे प्राप्त झालं ते बिंबिसार राजाकडूनच. आणि हे वेळूवनाचं दान सुरुवातीला अगदी पहिल्यांदा जेव्हा धम्म स्थापित झाला, बुद्धांना बुद्धत्व प्राप्ती झाली, त्याच्यानंतर पहिल्या वर्षी जेव्हा ते बुद्ध राजगीरमध्ये येतात तेव्हा पहिलं दान जे बुद्धांना प्राप्त होतं ते दान म्हणजे वेळूवनाचं दान आहे. याचं ऐतिहासिक महत्व आहे, कारण पाली साहित्याचा इतिहास जर तुम्ही बघितला तर तुम्हाला अनेक प्रकारचं दान अनेक लोकांनी दिल्याचं दिसतं. तुम्हाला जेतवन खूप फेमस असं आहे, परंतु त्याही पेक्षा पहिलं दान बुद्धांना अर्थात संघाला प्राप्त झालेलं वेळूवन दान, वेळूवनाचं दान हे बिंबिसार राजाने बुद्धांना दिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी अतिशय महत्वाची ही घटना घडलेली आहे जी आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण पाहतो की समोर बिंबिसार आहे. बिंबिसार यासाठी मी तुमच्यासाठी चर्चा करत आहोत की हा सुद्धा राजा असतानाही हा अपमादाचं कशा पद्धतीनं पालन करत होता. कारण का की या कथेमध्ये महत्वाची व्यक्तिरेखा म्हणून राजा बिंबिसार आपल्याला दिसतो. तर त्याचा थोडक्यात इतिहास जर आपल्याला माहित असेल तर ही कथा समजून घ्यायला आपल्याला सोयीची होऊन जाते. आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत बिंबिसार राजा थोडक्यात मी चर्चा करत आहे. तर बिंबिसार राजा हा पाली साहित्यामध्ये आपल्याला धम्मिको राजा असं म्हणून दिसतो. बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर ते जेव्हा राजगृहामध्ये आलेत तर सिद्धार्थ गौतमाचं ते रूप पाहून त्यांनी सिद्धार्थ गौतमाची पहिल्यांदा गाठभेट घेतली. आणि पहिल्याच गाठभेटीमध्ये त्यांनी विचारणा केल्यानंतर बिंबिसार राजांनी सिद्धार्थ गौतमाला विनंती केली की तुम्ही जे संन्यस्त जीवन स्वीकारलेलं आहे ते सोडून द्या, हवं तर मी तुम्हाला माझं अर्ध राज्य देतो. अशा पद्धतीची विनंती किंवा अशा पद्धतीचा संदेश बिंबिसार राजा सिद्धार्थ गौतमाला देतात. राजा असून सुद्धा एका संन्यस्त व्यक्तींना ते भेटल्यानंतर अशा पद्धतीची ती याचना करताना आपल्याला दिसतात. यामधून तुम्हाला त्यांच्या मनामध्ये अपमादाची भावना कशी आहे हे आपल्याला स्पष्टपणे जाणवते. दुसरे काही उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. लिच्छवीच्या राज्यांमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा बुद्धांनी त्या वैशालीमध्ये जावं यासाठी बिंबिसार राजांनी राजगृह ते आपली जी महत्वपूर्ण नदी आहे गंगा नदी तिथपर्यंतचा रस्ता नीटनेटका करून पताका लावून बुद्धांना जाण्यासाठी अत्यंत सुंदरतेने त्यांनी व्यवस्था केलेली आपल्याला दिसते. 2 नावा जोडून त्यांच्या प्रवासासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते एक राजा म्हणून अत्यंत महत्वाचे असे वाटतात. तो प्रसंग म्हणजे स्वतः बिंबिसार राजा बुद्धांना आणि भिक्खू संघांना नावेमध्ये बसवून गंगा नदीमध्ये स्वतः ती नाव हाताने ढकलत गड्यापर्यंत पाणी येईपर्यंत स्वतः ते जातात, पाण्यामध्ये उतरतात आणि बुद्धांना सांगतात की जोपर्यंत तुम्ही येत नाहीत परत तोपर्यंत मी याच ठिकाणी तुमची वाट पाहत आहे. बुद्धांप्रती त्यांची असलेली भावना आपल्याला दिसते. लिच्छवीच्या राज्यामध्ये जेव्हा संसर्ग पसरलेला होता तिथे अशी अवस्था निर्माण झाली होती की लोक मरत होते. अनेक प्रकारचे दुष्काळाने ते लोक ग्रासलेले असताना बिंबिसार राजा त्या लोकांच्या मदतीसाठी बुद्धांना त्या ठिकाणी पाठवतो. जर बिंबिसार राजा हा जर अपमताचं पालन करणारा जर नसता तर एखाद्या राजाने अशा अवस्थेमध्ये
लिच्छवींच्या राज्यावर आक्रमण करून तो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला असता. परंतु बिंबिसार राजा मात्र तसं करताना आपल्याला दिसत नाही. हे एक उत्तम उदाहरण आहे अपमाद. अपमादाचं पालन कसं करतो. बुद्धांच्या भेटीसाठी जेव्हा बिंबिसार राजा जातो तर आपल्या मंत्र्यांना सुद्धा सोबत घेऊन जातो आणि त्यांच्याकडून उपदेश ग्रहण करतो की आम्ही मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी काय करावं. अशा पद्धतीचा हा राजा आपल्याला दिसतो. त्याच्याच राज्यामध्ये ज्योतिका नावाचा एक धनाढ्य की ज्याच्याकडे अमाप अशी संपत्ती असते की जी बिंबिसार राजाकडे सुद्धा नसते, अशा संपत्तीचा एक मालक असतो ज्योतिका म्हणून. ज्योतिकाच्या निमंत्रणावरून बुद्ध त्यांच्या म्हणजे बिंबिसार राजा त्यांच्या भेटीला जातात आणि तेथील ती अमाप अशी संपत्ती ते पाहतात, परंतु त्याच्यावर आक्रमण करत नाही किंवा ती संपत्ती प्राप्त व्हावी म्हणूनही काही प्रयत्न करत नाही. परंतु त्याच वेळेस त्यांच्या सोबत जेव्हा अजातशत्रू असतो त्याच्या मनामध्ये मात्र हा विषय निर्माण होतो किंवा ही आसक्ती निर्माण होते की मी राजा झालो ना की मी ही सर्व संपत्ती माझ्याकडे घेईल. अशा पद्धतीचा संकल्प अजातशत्रू करतो. परंतु बिंबिसार राजा मात्र अपमादाचं पालन करताना आपल्याला दिसतो. आणि त्याचा अशा पद्धतीचा हा राजा जेव्हा बुद्ध पहिल्यांदा 1 वर्षानंतर बुद्धत्व प्राप्तीनंतर जेव्हा त्याच्या राज्यामध्ये येतात आणि बुद्धांचा तो धम्मोपदेश ऐकतो आणि तो सोतापन्न झालेला असतो. सोतापन्न अवस्था ही अठ्ठपुरुष पुग्गलामधील पहिली अवस्था आहे, ज्याला स्ट्रीम विनर असं आपण म्हणतो. तर हा बिंबिसार राजा हा सोतापन्न राजा आपल्याला दिसतो. आणि हा सोतापन्न राजा बुद्ध उपदेशाचं कसं पालन करत होता हे सुद्धा आपल्याला दिसतं की त्याचा जो मृत्यू जो आहे तो इतका क्लेशकारक आहे की ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा करवत नाहीत. की देवदत्ताच्या सांगण्यावरून अजातशत्रू जो त्यांचा मुलगा असतो, राजकुमार असतो, देवदत्त त्याला सांगतो की तू काय कर, तर तू तुझ्या वडिलांचा खून कर, मृत्यूला पाठव त्यांना आणि तू राजा हो. आणि मी सुद्धा बुद्धांना मारतो आणि मी संघाचा राजा होतो. अशा पद्धतीची शिकवण हा देवदत्त अजातशत्रूला देतो. आणि परिणाम काय होतो तर अजातशत्रू शस्त्र घेऊन राजाला मारण्यासाठी जेव्हा निघतो तर पहारेकरी त्यांना थांबवतात आणि थांबवल्यानंतर त्याला राजापुढे उभं करण्यात येतं. आणि उभं केल्यानंतर राजा त्याला विचारतो की तू का मला मारू इच्छितोस आणि कुणाच्या सांगण्यावरून. तो सर्व हकीकत सांगतो. राजा म्हणतोय तुला हे राज्य पाहिजे का. तात्काळ राजा आपलं सर्व राज्य आपल्या मुलाकडे सुपूर्द करतो. हे अपमाद आहे. आणि आपण पाहतो की नंतरच्या कालावधीमध्ये अजातशत्रू आपल्या वडिलालाच कैद करतो आणि अशा पद्धतीनं कैद करतो की त्याला अन्न पाणी मिळू नये आणि त्याचा मृत्यू घडून यावा. अशा पद्धतीनं त्याची ती कैद असते. त्याला तो जेलमध्ये टाकतो. त्याची जी पत्नी असते कोसला देवी, ही प्रसेनजित राजाची बहीण असते जी त्याची पत्नी असते. आता आपण पाहतो की राजा जरी धर्मपूर्वक जीवन जगणारा होता तरी सुद्धा राजाला अजातशत्रू जेलमध्ये टाकतोय. त्याला अन्न पाण्याविना त्याचा मृत्यू घडून यावा यासाठी तो प्रयत्न करतो. त्याला जेलमध्ये टाकल्यानंतर त्याला अन्न पाणी मिळत नाही. अशा वेळेस त्याची पत्नी कोसला देवी कमरेला अन्न बांधून घेऊन जाते आणि त्याला खाऊ घालते. परंतु ही बाब सुद्धा जेव्हा अजातशत्रूला माहित होतं तर तेव्हा तो त्याच्यावर बंदी आणतो. त्यानंतर त्याची पत्नी केसाच्या जुड्यामध्ये अन्नपांती घेऊन जाते आणि राजाचं पोषण करण्याचा प्रयत्न करते. ही बाब सुद्धा अजातशत्रूला माहित होते आणि त्याच्यावर सुद्धा ती बंदी आणतो. तो राजा बंदी आणतो. त्यानंतर
आता नेमकं काय करावं असा प्रश्न कोसला देवीच्या पुढे असतो. राजाला कसं जगवावं, तर ती सुगंधी पाण्याने आंघोळ करत असते दररोज आणि आपल्या अंगाला तूप आणि मध लावून राजाच्या भेटीला जात असते. आणि भेटीला गेल्यानंतर जगण्यासाठी का होईना हा अनभिक्ष असा राजा मात्र आता आपल्या पत्नीचं अंग चाटीत तिच्या अंगावरील ते शहद आणि ते तूप जे तिने अंगाला सर्वांगाला ती लावून आलेली असते तिचं अंग चाटतो आणि आपली भूक शमवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यावरही ते काही सर्व थांबत नाही. नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा राजा सोतापन्न असतो तर तो दिवसभर काय करावं म्हणून तो चक्रमन करत असतो, बुद्धांचं गुणगान करत असतो. तर राजा अजातशत्रू आदेश देतो आपल्या सेवकाला, नाव्याला, की तू जा आणि त्या राजाच्या तळपायाचे चांबड सोलून काढ आणि त्याच्यावर तू निखारे टाक. अशा पद्धतीनं त्याला मरण यातना देतो. आणि होतं काय की सर्वात शेवटी त्याचं त्याच कारागृहामध्ये निधन होतं आणि तो मृत्युमुखी पडतो. असा दुर्दैवी मृत्यू या राजाचा होतो. हा मृत्यू जेव्हा कारागृहामध्ये झालेला असतो त्याच वेळेस इकडे राजाचा मृत्यू होतो, त्याच वेळेस त्याला मुलगा झाल्याची बातमी सेविकेने दिलेली असते आणि तो इतका आनंदी असतो की त्याचं सर्वांग आनंदाने भरून जातं. आणि तो इतका आनंदी झालेला असतो की मी वडील झालो, हा स्वर्गीय आनंद इतका असतो की त्याचं अंग अंग रोमांचित झालेलं असतं. तो स्वर्गीय आनंद त्याच्या नसा नसातून वाहत असतो. तो आपल्या आईकडे जातो आणि आपल्या आईला विचारतो की माते, माझे वडील मी लहान असताना खरोखर माझ्यावर प्रेम करायचे का? ती माता विचारते, तू काय विचारतो आहेस बाळा? तू जेव्हा गर्भात होतास ना तेव्हा माझ्या मनात तुझ्या वडिलांचं रक्त पिण्याची एक असुरी इच्छा निर्माण झाली होती. परंतु हे मी राजाला सांगावं कसं हे मला कळत नव्हतं. माझी प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. राजाने मला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा मी सांगितलं. तेव्हा राजाने तात्काळ आपल्या करंगडीला छेद देत त्यांनी मला त्यांचं रक्तप्राशन करायला दिलं आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. तू जेव्हा माझ्या गर्भामध्ये होतास तेव्हा हे असं भविष्य वर्तवण्यात आलेलं होतं की तू तुझ्या वडिलांचा खून करणार आहेस. मी गर्भपात करण्याचा प्रयत्न करत असताना तुझ्या त्या धम्मप्रेमी वडिलांनी, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या तुझ्या वडिलांनी मला त्यापासून परावृत्त केलं. तसं करू दिलं नाही आणि म्हणून जो जन्माला आलेला नाही अशा बाळाचा त्यांनी नामकरण केलं आणि तुझं नाव ठेवलं अजातशत्रू. तुझ्या जन्मानंतर सुद्धा मी तुला मारावंस असं मला नेहमी वाटायचं. तेव्हा सुद्धा तुझ्या वडिलांनी अनेकदा प्रतिबंध केला. तुझ्या हातावर जेव्हा फोड झालं होतं, राजवैद्य ती जखम स्वच्छ करायला घाबरत होते. कुणीही ती जखम स्वच्छ करू शकत नव्हता. तेव्हा तुझ्या वडिलांनी तुला मांडीवर घेतलं. तुझी ती जखम त्यांनी स्वतःच्या तोंडात घेतली आणि त्यातील ती सगळी घाण आणि दूषित रक्त स्वतः
तोंडात घेऊन त्यांनी तुझी जखम स्वच्छ केली. तुझ्या प्रेमापोटी त्यांनी हे सर्व केलं. तुझ्यावर ते खूप प्रेम करायचे. घटना अशी झाली की ती सर्व ऐकून त्या अजातशत्रूला रडायला आलं आणि तो धावत पडत आपल्या वडिलाला वाचवायसाठी तो तिकडे निघाला. परंतु पाहतो काय, तर त्याचा वडील, त्याचे पिता त्या कारागृहामध्ये मृत पडलेले होते. आणि मृत्यूनंतर निश्चितपणे ते सोतापन्न तर झालेच होते. आणि सोतापन्न अवस्थेमध्ये मृत्यू झाल्यामुळं त्यांचा देव लोकांमध्ये जन्म झाला आणि ते चतुर महाराज देव लोकांमध्ये त्यांचा जन्म झाला. तर अशी ही असामान्य अशी व्यक्तिरेखा आपल्याला या कथेमध्ये दिसते. तर आता आपण कथा नेमकी कशी पुढे जाते आणि आपल्याला आता बिंबिसार राजा माहीत झालेला आहे, तो कसा अपमत्त होता हे सुद्धा तुम्हाला माहीत झालेलं आहे. आता आपण मुख्य कथानकाकडे वळूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या कथेची सुरुवात करत असताना ती कथा कुठे दिलेली आहे हे माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. तर सदर ही धम्मदेशना जी आहे, ही धम्मदेशना बुद्धांनी वेडुवन राजगृह येथे कुंभघोष यास उद्देशून केलेली आहे. आता तुम्हाला राजगृहाचा इतिहास माहित आहे, वेडुवन माहित आहे, आणि आता कुंभघोष येथील या कथेतील मुख्य पात्र आहे. आता या कथेची पार्श्वभूमी काय आहे, तर ह्या कथेची सुरुवात अशी होते की राजगृह नगरात राजगृह श्रेष्ठीच्या घरात प्लेग रोग पसरतो आणि त्यामुळे सर्वप्रथम माशा घोंगावतात, गायी म्हशी पशु मरायला लागतात. त्यानंतर तेथील नौकर चाकर आणि सर्वात शेवटी श्रेष्ठी आणि त्याची पत्नी यांना सुद्धा प्लेगचा आजार होतो. आणि ते रोगाने पीडित झालेले असताना ते आपल्या मुलाला जवळ बोलावतात आणि डोळ्यात आसव आणून त्या मुलाची आई, जो कुंभघोष आहे, त्याची आई त्या कुंभघोषाला म्हणते की मुला, ह्या रोगामुळे जे घर सोडून गेलेले आहेत तेच वाचले आहेत, तेव्हा तू आमचे तोंड न पाहता येथून तू पडून जा. रोग नष्ट झाल्यावर जिवंत राहिलास तर पुन्हा येथे ये. या अमुक जागी आम्ही 44 करोड रुपये ठेवलेले आहेत, अर्थात गाडलेले आहेत. आणि तो कुंभघोष आई वडिलांना प्रणाम करून मृत्यूच्या भयानं तो एका पर्वतावर जातो आणि तिथे 12 वर्ष राहतो. तिथेच राहतो आणि पुन्हा परत येतो 12 वर्षांनी. आता प्रेझेंट मध्ये काय होतं, आता खऱ्या अर्थाने कथेला सुरुवात होते. ही झाली पार्श्वभूमी. आता तो जेव्हा 12 वर्षानंतर जेव्हा तो येतो, कारण की तो जेव्हा गेला होता तेव्हा तो लहान होता, आता तो 12 वर्षाने परत आलेला आहे, तर त्याला दाढी मिशी आलेली आहे, त्याच्यामुळे त्याला कुणीही ओळखत नाही. आणि आई वडिलांच्या सांगण्याप्रमाणे तो त्या जागेवर जातो आणि तो पाहतो की त्याची जी 44 करोड रुपयाची जी संपत्ती आहे ती सुरक्षित आहे का. आणि तो असा विचार करतो की मला तर इथे आता कोणी ओळखत नाही, जर मी ही संपत्ती काढून घेण्याचा जर प्रयत्न केला, घेऊन जाण्याचा जर प्रयत्न केला, तर लोक म्हणतील की एका दुष्ट व्यक्तीने ही संपत्ती चोरलेली आहे असं म्हणून ते मला पकडतील, तिरस्कृत करतील, अपमानित करतील. त्यामुळं मी का नाही एखादी नोकरी करावी. धन संपत्ती असून सुद्धा तो ऐशो आरामाचं जीवन जगू इच्छित नाही. अपमाद
याला म्हणतात अपमाद. म्हणजे तो प्रमादी जीवन जगत नाही, एवढी संपत्ती असून सुद्धा सजग आहे. तो काय करतो की मी एखादी नोकरी करून जीवन जगावं आणि त्यासाठी तो एक फाटकं वस्त्र धारण करतो आणि कुणाला नोकराची गरज आहे काय असे विचारित तो राज दरबारातील लोकांची जी वसाहत असते त्या वस्तीमध्ये तो जातो आणि तेथील नोकरांना तो विचारतो की मला नोकरी हवी आहे. तर ते नोकर, त्या वसाहतीमधले नोकर त्याला विचारतात, जर तू आमचे एक काम करशील तर आम्ही तुला पगार देऊ शकतो. तेव्हा तो कुंभघोष विचारतो की मला काय करायचे. तर त्याला सांगण्यात येतं की इथे येऊन इथे राहून तू आम्हाला दररोज जागे करायचं आहे आणि नोकरी करायची असेल तर उद्यापासून सकाळीच तू ये. गल्ल्यांमध्ये फिरून आमच्या वसाहतीमध्ये तुम्हाला हे फिरून सांगायचं आहे की लोकांना उठा, गाड्या तयार करा, बैल जोडा, हत्ती घोडे यांना चारा टाका, चारा देण्याची वेळ झाली आहे. मातांनो आपणही उठावे, सकाळचा नाश्ता भात तयार करा. अशा पद्धतीनं तुला इथे येऊन सकाळच्या वेळेस लोकांना जागा करीत हे सांगायचं आहे. तो म्हणाला ठीक आहे. असं म्हटल्यावर तेथील नोकरदारांनी त्याला एक राहायला घर दिलं आणि ते घर दिल्यानंतर काय झालं की तो त्या ठिकाणी राहायला लागला आणि जे काम त्याला सांगण्यात आलं होतं त्या कामाला त्यांनी सुरुवात केली. आणि इथून आता कथानकाची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. तो काय करतो, सकाळी उठल्याबरोबर त्याचं जे काम आहे की लोकांनो पहाटेच्या वेळेस तुम्ही जागे व्हा, गाड्या तयार करा, बैल जोडा, हत्ती जोडा, चारा देण्याची वेळ झालेली आहे. मातांनो तुम्हीही आता उठा, तयार व्हा, भात करा, अशी घोषणा करत तो त्या गल्ल्यांमध्ये फिरून फिरून लोकांना सांगत असतो. तर काय होतं की हे जे त्या कुंभघोषाचे जे शब्द आहेत तो राजा बिंबिसार हे आपल्या कानाने स्वतः ऐकतो. आता राजा बिंबिसार जो आहे हा पारंगत आहे. कशामध्ये? तर एखाद्याचा आवाज ऐकून हा व्यक्ती नेमका कोण आहे हे तो जाणू शकतो. म्हणजे त्याला ध्वनीचं उत्तमोत्तम ज्ञान आहे. ध्वनी विद्या त्याच्याकडे आहे की एखाद्या व्यक्तीच्या आवाजावरून तो व्यक्ती कसा आहे हे तो जाणू शकतो. ही एक विद्या आहे. ज्याप्रमाणे आपण मिलिंद पहिल्यामध्ये आपण पाहतो की राजा मिलिंद 19 विद्येमध्ये पारंगत होता आणि त्याच्यामुळं त्याच्याशी वादविवाद करणाऱ्या व्यक्तींना तो नामोहरण करून टाकत होता. इथे सुद्धा आपल्याला बिंबिसार राजाकडे एखाद्या व्यक्तीच्या आवाजावरून तो व्यक्ती नेमका कोण आहे हे तो जाणू शकत होता. तर तेव्हा राजाने हे जाणलं की हा जो आवाज आहे हा आवाज कुणातरी विपुल संपत्ती असणाऱ्या माणसाचा आहे. आणि राजाजवळ शेजारीच परिचारिका म्हणजे सेविका होती उभी. तिने सुद्धा ती ऐकलं आणि ती स्वतःच म्हणाली की राजा कुणाविषयी अशा प्रकारे चर्चा करत नाही, परंतु राजा आज असं का म्हणाले, मला या रहस्याची माहिती करून घ्यावीच लागेल. तेव्हा तिने काय केलं, त्या परिचारिकेने आपल्या एका नोकराला सांगितलं की जा आणि त्या व्यक्तीचा शोध घे, तो नेमका कोण आहे, कुठे राहतो, काय करतो, त्याच्याकडे काय संपत्ती आहे वगैरे वगैरे सर्व तपशील आणून मला सांग. तो नोकर गेला आणि विचारपूस करून तो आला आणि
सेविकेला सांगितलं की तो एक गरीब नौकर आहे, तो नोकरी करणारा व्यक्ती आहे आणि या परिसरातील आपल्या नौकरांनी त्याला नोकरीला ठेवलेला आहे, दुसरं तिसरं काही नाहीये. आणि राजा ते सर्व ऐकून तो शांत झाला. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशीही राजाने तेच शब्द उच्चारले. हा तर पुन्हा एका विपुल संपत्ती असणाऱ्या पुरुषांचा आवाज आहे. पुन्हा परिचारिकेने माणसास पाठविले आणि चौकशी केली, परंतु परिणाम तोच होता. तिला ते माहीत करून घेता आलं नाही. मग काय झालं तर परिचारिकेने पुन्हा विचार केला की राजाला वारंवार माहिती देऊनही राजा विश्वास का करीत नाही. निश्चितच यामध्ये काहीतरी गंभीर रहस्य असलंच पाहिजे. तेव्हा ती राजाकडे गेली आणि म्हणाली, महाराज, जर आपण 1000 मुद्रा म्हणजे नाणी जर तुम्ही मला दिलीत तर मी माझ्या मुलीसोबत त्याच्याकडे जाऊन हे काय रहस्य आहे हे माहीत करेल आणि त्याच्याकडून प्राप्त झालेले जे धन असेल ते राजाचे असेल. तेव्हा राजाने तिला 1000 मुद्रा दिल्यात. आता यावरून आपल्या लक्षात एक गोष्ट लक्षात येते की राजाकडे त्या काळी परिचारिका असत, नौकर चाकर असत, हेरगिरी करणाऱ्या व्यक्ती असत, विविध गुप्तचर असत, विविध रूप घेऊन राजाकडे माहिती पुरवणारे असत. ही माहिती आपल्याला या कथेतून प्राप्त होते. आता पुढे आपण पाहूया की परिचारिका कशा पद्धतीनं या सर्व बाबीचा ती छडा लावते किंवा शोध घेते. तेव्हा त्या परिचारिकेने आपल्या मुलीस जुने कपडे परिधान करायला लावलेत आणि तिच्यासोबत ती राजमहाल सोडून त्या नौकराच्या वस्तींमध्ये गेली, ज्या ठिकाणी कुंभघोष राहत होता. ती त्या घरी जाऊन शेजारच्या घरी गेली आणि म्हणाली, माते, आम्ही ना यात्रेकरू आहोत, 1-2 दिवस आराम करून आम्ही इथून निघून जाऊ. तेव्हा त्या घरातील बाईने उत्तर दिले की आमच्या घरात अगोदरच खूप लोक राहतात, इथे तुला काही राहता येणार नाही. तू असं कर की बाजूला ना कुंभघोषाचं घर रिकामा आहे, तिथे तू जा. तेव्हा ती सेविका आपल्या मुलीसमोर तिथे कुंभघोषाच्या घरी गेली आणि ती तिथे जाऊन म्हणाली, स्वामी, आम्ही यात्रेकरू आहोत, खूप थकलेलो आहोत, 1-2 दिवस आराम करू आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघून जाऊ. तेव्हा कुंभघोष अनेक वेळा त्यांनी नकार दिला आणि नकार देऊनही ती तिथून निघालीच नाही. आणि आम्ही 1 दिवस राहून पुढच्या प्रवासाला जाऊ असे सांगून ती तिथेच राहिली कुंभघोषाच्या घरी. आता तिथे राहिली असताना काय होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी कुंभघोष जेव्हा वनामध्ये जात असे, त्याची वेळ झाली, तेव्हा ती त्याला म्हणाली, कुंभघोषाला, स्वामी, आपण आपल्या भोजनाचे जे काही सामान आहे ना ते आम्हाला देऊन टाका, म्हणजे आम्ही तुमचं भोजन तयार करून ठेवू. असं म्हटल्यावर कुंभघोषाने त्यास नकार दिला आणि म्हणाला, राहू दे ना, मी आल्यावर स्वतःच बनवेल आणि मी स्वतःच बनवून खाईल. परंतु ही जी सेविका आहे, परिचारिका जी आहे, ही हुशार आहे. ती ज्या हेतूनी आली कुंभघोषाच्या घरी, तिने पुन्हा पुन्हा त्याला आग्रह केला आणि त्याच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे असं समजून आता परिचारिकेनं काय केलं की ती बाजारात गेली आणि बाजारातून चांगली भांडी तिने विकत घेतली, चांगल्या प्रतीचं अन्नधान्य विकत घेतलं आणि राजकुलाच्या पद्धतीप्रमाणे
तिनं 2-3 प्रकारच्या स्वादिष्ट भाज्या केल्यात, डाळ तयार केलं, भात तयार केलं. आणि कुंभघोष जेव्हा घरी परत आला आपल्या कामावरून, तेव्हा त्याच्या समोर जेवणाचं ताट ठेवलं. कुंभघोष आता आनंदी आहे असं जेव्हा त्या परिचारिकेला जेव्हा किंवा त्या सेविकेला जेव्हा दिसलं, तेव्हा ती पुन्हा कुंभघोषाला म्हणाली की स्वामी, आम्ही आता ना थकलेलो आहोत, 1-2 दिवस पुन्हा इथंच थांबण्याचा विचार करतो आहोत. आता कुंभघोषाने चांगलं अन्न खाल्लेलं आहे आणि तो आनंदी असताना त्यांनीही सेविकेने जो आग्रह केला की 1-2 दिवस थांबण्याचा, त्याला त्यांनी होकार दिला. त्यानंतर सायंकाळी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या सेविकेने त्याला स्वादिष्ट भोजन खाऊ घातलं आणि त्यामुळे तो आनंदी आहे असे तिनं जाणलं. आणि पुन्हा ती त्याला म्हणाली की काही दिवस आमचा इथेच राहण्याचा विचार आहे. आणि ती तिथेच राहिली. तिथे राहत असताना तिने काय केलं की त्याच्या पलंगाच्या, म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये खाट वगैरे जे म्हणतो, तर त्या पलंगाच्या काही दोऱ्या ज्या असतात त्या तिने कापून टाकल्या. त्यामुळं काय झालं की खाट थोडीशी खाली गेली आणि बसण्याच्या जागीच ती खाली गेली. आणि कुंभघोष म्हणाली, ही खाट खाली का गेली? तेव्हा त्या सेविकेने उत्तर दिलं, काय सांगावं, या वस्तीतील मुलांना मी थांबवूच शकत नाही. ती मुलं येथे येतात, याच्यावर बसतात आणि दोऱ्या तोडतात. कुंभघोष म्हणाला, माते, तुझ्यामुळेच हा त्रास होतो आहे. पूर्वी मी घराबाहेर जात असताना घराचे दार बंद करून जात होतो, आता तुझ्यामुळे मात्र मला असं करता येत नाही. काय करू? तेव्हा म्हणाली ती सेविका म्हणाली, आता काय करू स्वामी, मी त्यांना थांबवू शकत नाही ना. 2-3 दिवसांनी पुन्हा तिने त्या खाटेच्या दोऱ्या तोडल्या आणि तो बसण्याचा किंवा त्याच्यावर लेटण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तर ती सगळी तो खाली पडला, कारण काय की खाटेच्या सर्वच दोऱ्या तुटून गेल्या होत्या. त्यामुळे तो पडल्यानंतर तो उठून बसला आणि म्हणाला, आता काय करू, यावेळेस आता कुठं जाऊ, आणि तुझ्यामुळेच माझी ही खाट सुद्धा आता माझ्या हातातून गेलेली आहे. परिचारिका म्हणाली, आता काय करू, काय करू मालक, शेजारच्या मुलांना काहीही बोलू शकत नाही. आपण काळजी करू नका, यावेळेस कुठे जाणार तुम्ही? असं म्हणत तिने आपल्या मुलीला बोलावून ती म्हणाली की तुझी खाट तू आता त्यांना दे बरं. आणि म्हणाली, आपल्या मुलीला ती म्हणाली की खाटेवर तू एका बाजूला जाऊन झोप. आणि अशा प्रकारे कुंभघोष आणि त्या परिचारिका किंवा त्या सेविकेची मुलगी एकाच खाटेवर रात्रीच्या वेळी झोपी गेलेत. त्या दिवशी कुंभघोषकाच्या मनामध्ये आसक्ती निर्माण झाली आणि सकाळी ती मुलगी रडायला लागली. परिचारिकेने, त्या सेविकेने विचारलं, तेव्हा तिच्या मुलीने ती सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. सेविका म्हणाली, काही हरकत नाही, आता काय करू शकतो, तुला एका पतीची आणि त्याला एका पत्नीची गरज होती. असे म्हणून त्या सेविकेने कुंभघोषाला आपलं जावई आता मानलं आणि ते आता एकत्र राहायला लागले. आता पुढे काय झालं की एकत्र राहत असताना परिचारिकेने राजाला सूचना पाठवली की नगरात आता तुम्ही एक महोत्सव आयोजित करावा आणि त्या वसाहतीमध्ये एक दौंडी पिटवावी की जो हा उत्सव साजरा करणार नाही त्याला राजदंड भरावा लागेल.
आणि राजाने तशी घोषणा केली, नगरामध्ये दौंडी पिटवली की सर्वांनी उत्सव साजरा करावा. तेव्हा ती सेविका त्या कुंभघोषाला म्हणाली, जावई, राज आज्ञेप्रमाणे आता नगरात उत्सव साजरा केला जाणार आहे, काय करावं आता? तेव्हा तो कुंभघोष म्हणाला, मी तर नोकरी करून कसा तरी जीवन जगत होतो, आता उत्सवासाठी पैसे कुठून आणू? उत्सवासाठी पैसे कुठून आणू? तेव्हा ती सेविका म्हणाली, जावई, संसार सुरू केला आहे ना, तर कधी कधी कर्ज घ्यावंच लागतं. राजाच्या आज्ञेचं जर पालन केलं नाही तर फार कठीण प्रसंग ओढावेल. त्यामुळे राज आज्ञेचं आपण पालन करावंच लागेल. कर्ज नंतर आपल्याला चुकतं करता येईल. तेव्हा तो थोडासा निराश झाला आणि मग कुंभघोषाने काय केलं की तो आपल्या जुन्या राहत्या घरी गेला. तेथून ज्या ठिकाणी 44 करोड रुपये त्यांनी गाडून ठेवलेले होते त्याच्या आई वडिलांनी, तिथून त्यांनी एक काशार्पण आणलं. तुम्ही आता काशार्पणाची हे दाखवली होती ना, काशार्पणाची. हा, तर काशार्पण म्हणजे त्या काळची नाणी. तर काशार्पण म्हणजे त्या काळची नाणी अशी आपल्याला दिसतात, एका बाजूला ठप्पा असतो आणि अशा पद्धतीची नाणी त्या काळामध्ये उपयोगात येत असत. हे काशार्पण म्हणजे नेमकं काय किंवा त्यावेळची नाणी कशी होती ती आपल्याला या चित्रामध्ये दिसतात. तर आता कुंभघोष काय करतो की तो आपल्या जुन्या राहत्या घरी जातो आणि तिथून एक काशार्पण घेऊन येतो आणि तो आपल्या सासूकडे तो देतो. आणि त्याची सासू म्हणजे ती सेविका त्याने दिलेलं जे नाणं असतं ती राजाकडे पाठवून देते आणि तिच्याकडे असलेल्या पैशातून तो उत्सव साजरा करते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी अशाच पद्धतीची राज आज्ञा काढण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्याची ती पुन्हा राजाकडे विनंती करते. पुन्हा कुंभघोष आपल्या त्या जुन्या घरी जातो, तेथून काशार्पण घेऊन येतो, 3 काशार्पण घेऊन येतो आणि त्या सेविकेकडे म्हणजे आपल्या सासूकडे पुन्हा देतो. आणि मिळालेले काशार्पण ती सेविका पुन्हा राजाकडे पाठवून देते आणि सोबत अशी सूचना करते की राजाने आता आपल्या राजपुरुषांना पाठवावं आणि कुंभघोषाला राज दरबारामध्ये आपण आता बोलवलं पाहिजे. आता राजा काय करतो की आपल्या राजपुरुषांना त्याच्या घरी पाठवतो. राजपुरुषे शोध घेत कुंभघोषाच्या घरी येतात आणि कुंभघोषाला बघतात. ते म्हणतात, चला आता राजाने तुम्हाला बोलावलेलं आहे. हे ऐकून कुंभघोष मात्र घाबरतो आणि तिथे न जाण्याची वेगवेगळी कारणं काढतो. तो म्हणतो की राजा तर मला ओळखतच नाही, माझ्याकडे काय आहे की मी त्यांच्या कामाचा असू शकतो, मला काय बोलावतील ते. अशा पद्धतीची उत्तरं हा कुंभघोष त्या राजपुरुषांना देतो. परंतु शेवटी काय होतं की शेवटी राजपुरुष त्याचा हात पकडतात आणि राज दरबारात घेऊन जातात. तेव्हा ती जी सेविका असते तेव्हा ती कृत्रिमपणे आपला रोष व्यक्त करते, क्रोध व्यक्त करते आणि म्हणते, अरे दुष्टांनो, तुम्ही माझा जावयाचा हात धरून का नेत आहात, हे चूक आहे. आणि धमकावते की मी तुमची राजाकडे तक्रार करणार, तुमचे हात छाटून टाकणार. आणि त्याच्या पाठीमागे ती पण चालायला लागते आपल्या मुलीला सोबत घेऊन. आणि कुंभघोष पुढे पुढे असतो, राज दरबारातील माणसं पुढे पुढे त्याला घेऊन जात असतात. ही सुद्धा आपल्या मुलीला सोबत घेऊन त्याच्या पाठीमागे निघते. जेव्हा राज दरबार येण्याचा किंवा राज दरबाराजवळ जेव्हा ते जातात तेव्हा हे तिथून पसार होते.
राजमहालामध्ये ती प्रवेश करते, आपला ती वेश बदलून घेते आणि सर्व दागिन्याने सुसज्ज होऊन आपल्या मुलीसोबत राज दरबारामध्ये ती जाऊन बसते. आता अशा पद्धतीनं कुंभघोष आता जाळ्यामध्ये अडकलेला आपल्याला दिसतो. आता होतं काय पुढे? जसं मी तुम्हाला सांगितलं की राजा बिंबिसार इथे जो आहे हा अपमाद या बुद्धांच्या शिकवणीचं अनुसरण करणारा आपल्याला राजा जो आहे तो दिसतो आहे. तो राजा कुंभघोषाला अत्यंत सन्मानपूर्वक विचारणा करतो. बघा, एक राजा सन्मानपूर्वक त्या कुंभघोषाची विचारणा करतो. तो विचारतो की तुमचंच नाव कुंभघोष आहे काय? कुंभघोष म्हणतो, होय महाराज. राजा विचारतो, काय कारण आहे की तू आपली विपुल धन संपत्ती लपवून असं हीन दिन तू जीवन जगत आहेस? काय कारण आहे? कुंभघोष म्हणतो, राजे, माझ्याकडे कुठलं धन आहे? मी कसं तरी लहान मोठी नोकरी करून मी जीवन जगतो आहे. तेव्हा राजा त्याला म्हणतो, तू असं काही म्हणू नकोस, का आम्हाला फसवतो आहेस? तेव्हा कुंभघोष म्हणतो, नाही महाराज, मी आपणास फसवीत नाही. माझ्याकडे कुठलेही धन नाही. तेव्हा राजा त्याच्याकडून प्राप्त झालेले जे काश्यार्पण, जे नाणी असतात, तो त्याला दाखवतो. म्हणजे कुंभघोषाने जी नाणी आपल्या सासूकडे उत्सव साजरा करण्याकरिता जी दिलेली असतात, ती नाणी राजाकडे पोहोचलेली असतात. ती नाणी आता राजा कुंभघोषाला दाखवतो आणि तो विचारतो, हे काश्यार्पण कुणाचे आहेत? तेव्हा तो विचार करतो की अरे, मी तर फारच मूर्ख आहे, हे राजाकडे कसे काय पोहोचलेत? तेव्हा तो राज दरबारामध्ये आपली नजर फिरवतो आणि पाहतो इकडे तिकडे. तेव्हा मात्र कुंभघोषास त्याची सासू आणि त्याची पत्नी सुवर्ण अलंकाराने युक्त होऊन उत्तम पोशाख धारण करून राज दरबारामध्ये बसलेल्या दिसतात. तेव्हा तो विचार करतो, अरे हे तर फारच अनुचित झाले. यांनीच राजाला माझ्या पाठीमागे लावलेले आहे. तेव्हा राजा म्हणतो कुंभघोषाला, सांग, तू असं का केले आहेस? कुंभघोष म्हणतोय की महाराज, माझ्याकडे राहायला घर नव्हतं. आपण मग राजा म्हणतो, काय मी तुला घर देऊ शकत नव्हतो? कुंभघोष म्हणतो, महाराज, आपले कल्याण हो, जर आपला आश्रय मला मिळाला तर. राजा म्हणतो, तर मग मी तुला माझा आश्रय देतो. तुझ्याकडे किती धन आहे? कुंभघोष सांगतोय, महाराज, 44 करोड रुपये. राजा म्हणतो, काय ते आता मिळू शकते? कुंभघोष म्हणतो, हो महाराज, जर मला ते आणण्यासाठी गाड्या मिळाल्या तर. तेव्हा राजा शेकडो गाड्या जुंपून कुंभघोषासोबत ते पाठवून देतो आणि ते धन मागवतो. आणि ते सर्व धन राज दरबाराच्या पुढे अंगणात ते जमा करण्यात येतं. जमा झाल्यावर राजगृहातील सर्व लोकांना राजा बोलावतो, आमंत्रित करतो आणि सर्व लोकांना तो विचारतोय की नगरात राहणाऱ्या कुणाकडे तरी एवढे धन आहे काय? सर्व एका स्वरात उत्तर देतात, नाही महाराज. तेव्हा राजा लोकांना विचारतो की या कुंभघोषासोबत काय करावं? लोक म्हणतात, याचा तुम्ही जंगी सत्कार करावा.
नागरिकांद्वारे असं म्हटल्यानंतर कुंभघोषास नगरश्रेष्ठी म्हणून किंवा नगरश्रेष्ठी या पदाने त्याला सन्मानित करण्यात येतं आणि राजा सेविकेची मुलगी जी असते ती त्याला कन्यादान स्वरूपात तो देतो. आणि हे सर्व झाल्यानंतर मग काय होतं की राजा आणि नगरश्रेष्ठी म्हणजे आता कुंभघोष, मी श्रेष्ठी म्हणजे काय हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे भला मोठा खजिना आहे, राजकोष आहे, जो मोठा व्यापारी आहे, या अर्थाने श्रेष्ठी. बुद्ध कालावधीमध्ये ज्याप्रमाणे आज विविध संस्था आपल्याला दिसतात, डॉक्टरांच्या संस्था दिसतात, व्यापाऱ्यांच्या संस्था दिसतात, मोठ्या उद्योगपतींच्या संस्था दिसतात, बुद्ध कालावधीमध्ये सुद्धा होत्या. तर श्रेष्ठी हे एक पद त्यावेळेस होतं की ज्याच्याकडे अमाप असं धन आहे त्याला श्रेष्ठी म्हणून नावाजण्यात येत असे. आता श्रेष्ठी म्हणून कुंभघोष आपल्याला इथे दिसतो आणि राजा आता कुंभघोष जो आता श्रेष्ठी झालाय, नगर श्रेष्ठी झालेला आहे, त्याच्यासोबत राजा कुंभघोषाला सोबत घेऊन ते बुद्धांकडे जातात आणि बुद्धांना वंदन करतात. आणि वंदन करीत असताना म्हणजे वंदन करून झाल्यावर राजा बुद्धांना म्हणतोय की भगवंत, या पुरुषाकडे आपण पाहावं, असा धैर्यशाली पुरुष मी पाहिला नाही. स्वतःकडे 44 करोड रुपयाची संपत्ती असताना त्याचा जरा सुद्धा याला गर्व नाही, जरा सुद्धा अभिमान नाही. एका गरीबासारखा फाटके वस्त्र परिधान करून नोकराच्या वस्तीमध्ये नोकरी करून हा जीवन जगीत होता. मी सुद्धा याला बोलावून त्याला ओळखले आहे, याच्याकडे धन आहे, त्या धनास मागविले आहे आणि आता याला मी नगरश्रेष्ठी पदावर नियुक्त केले आहे. माझी मुलगीही त्याला मी दिलेली आहे. तेव्हा भगवंत म्हणतात, भगवान गौतम बुद्ध म्हणतात, महाराज, अशा प्रकारे जीवन जगणाऱ्याच्या जीविकेस धर्मजीविका असं म्हणतात. चोरीसारखं कार्य करून या जगात ते कार्य दुःखच देत असतं. त्यासाठी हिंसा करावी लागतं आणि परिणामतः परलोकात सुद्धा सुख प्राप्त होत नाही. धनाच्या कमतरतेमुळं मनुष्यास नोकरी करावी, शेती करून जीवन जगावं, यास धम्मजीवन म्हणतात. अशा वेळी उद्योगी व्यक्तींनी स्मृती संपन्न होऊन कार्य करण्याचा देह आणि इंद्रियाने संयत राहून स्मृतीचा विलोप न होता कार्य करावं की ज्याच्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचं ऐश्वर्य वाढत जातं. आणि बुद्ध शेवटची जी गाथा आमच्या काही भगिनींनी जी सुरुवातीला जे त्याचं वाचन केलं, तीच गाथा, उत्थानवत्तो सतिमत्तो शुचिकम्मस्स निस्सम्मकारिणो संयतस्स धम्मजीविनो अपमत्तस्स यशोभिवड्ढती. म्हणजे आपण या चित्रामध्ये सुद्धा पाहू शकता की सकाळी सकाळी कुंभघोष ज्याच्याकडे विपुल अशी संपत्ती आहे तो लोकांना जागवण्याचं काम करतो. आणि बाजूला तुम्हाला सूर्य उगवताना तिथे कोंबडा दिसतो. पहाटेच्या वेळेस हा सर्व काम करत असतो. धनसंपत्ती असताना सुद्धा त्याच्याकडे गर्व नाही, गर्वाचा लवशेष नाही की मी अपार संपत्तीचा मालक आहे असंही आपल्याला दिसत नाही. नंतर शेवटच्या चित्रामध्ये तुम्हाला असं दिसतं की त्याच्या या कार्यामुळं अपमत्त राहून त्यांनी केलेलं जे कार्य असतं त्या कार्यावर खुश होऊन राजा त्याला नगरश्रेष्ठी या पदावर त्याची नेमणूक करतो आणि तो आता आपल्याला धनसंपन्न असा तो नगरश्रेष्ठी आपल्याला या चित्रामध्ये दिसतो. कुंभघोष, त्याची पत्नी, त्याला मुलं झालेली दिसतात, बाजूला धनाच्या पेट्या दिसतात. तर अशा पद्धतीनं एखादा व्यक्ती स्मृती संपन्न राहून जेव्हा कार्य करतो तर काय होतं की त्याच्या
त्याच्या यशामध्ये निरंतरपणे वाढ होत असते. उत्थानवत्तो सतिमत्तो म्हणजे उत्थानशील राहून, स्मृतिमान राहून, शुचिकम्मस्स निस्समकारिणो म्हणजे पवित्र कार्य करणारा, संयतस्स धम्म जीवनो म्हणजे काया वाचा मनानी संयत राहून धर्मपूर्वक जीवन जगणारा जो असतो तो कसा असतो? अपमत्तस्स यशोभिवढन्ति अप्रमादी मनुष्याच्या यशामध्ये निरंतर वाढ होताना आपल्याला दिसते. तर या कथेचा परिणाम काय होतो हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे की ज्यावेळेस बुद्ध हा धम्मोपदेश देतात त्या कथेचा परिणाम असा होतो की कुंभघोष सोतापन्न होतो. तिथे असणाऱ्या अनेक व्यक्ती सोतापन्न होतात आणि अनेकांना या धम्माच्या फलप्राप्तीने त्यांना आनंद प्राप्त होतो. आता एखादा व्यक्ती सोतापन्न होतो आणि बुद्ध शिकवणीनुसार सोतापन्न होणारा जो व्यक्ती असतो तो देवांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतो. आपण पाहतो की या कथेमध्ये बिंबिसार राजा सोतापन्न आहेच, परंतु या कथेचा जो शेवट झालेला आहे त्यामध्ये कुंभघोष सुद्धा सोतापन्न झालेला आहे. अनेक व्यक्ती सोतापन्न झालेले आहेत. सोतापन्न झालेला व्यक्ती दुर्गतीकडे कधीही जात नाही, तर तो निब्बाणाकडे त्याचा प्रवास झालेला असतो. सोतापन्न झालेला व्यक्ती पुढच्या जन्मांमध्ये तो जास्तीत जास्त 7 जन्म घेऊन पुढे तो अनंतच होणार आहे. त्याचा जो जन्म आहे तो निर्यामध्ये नरकामध्ये कधीही होत नाही. तो तशा पद्धतीचं कर्म करतच नाही, तर तो पुढे 7 जन्मामध्ये त्याला अर्हत्व पद प्राप्त करावंच लागतं. जेव्हा की एखादा व्यक्ती देव जरी झाला तर देव लोकांचं आयुष्य जगल्यानंतर त्याचा पुन्हा पुनर्भव होऊन तो नरकामध्ये सुद्धा जाऊ शकतो, मनुष्य लोकांमध्ये सुद्धा जन्माला येऊ शकतो, परंतु तो जन्म मरणाच्या फेऱ्यामधून काही मुक्त होत नाही. आणि म्हणूनच बुद्ध असं म्हणतात की एखादा व्यक्ती सोतापन्न जेव्हा होतो तर तो व्यक्ती देवतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतो. तर या ठिकाणी बुद्ध आपल्याला एकच संदेश देतात की बुद्ध आपल्याला अपमत्त राहून सर्व प्रकारची जी हिंसा आहे, चोरी आहे, याच्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण आपल्याला देतात. म्हणजे ज्यामध्ये लोभ नसतो, मोह नसतो, द्वेषाचा लवशेष नसतो आणि काया वाचा मनाने त्यांनी अनेक वाईट बाबीचा त्यांनी त्याग केलेला असतो. आपण नेहमी पंचशील ग्रहण करतो. काय आहे त्याच्यामध्ये? तर काया वाचा मनाने मी यापासून अलिप्त राहण्याची आपण सदैव संकल्प करत असतो. तर अशाच पद्धतीचं बुद्ध आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी सम्यक आजीविकेचा उपदेश करतात. बुद्धांनी काय करावं, आपण काय करू नये याचाही ते उपदेश करतात. तुम्हाला माहित आहे की बुद्धांनी सम्मा आजीव सुद्धा अत्यंत सुंदरतेने शिकवलेला आहे. बुद्ध असं सांगतात की कुठले व्यवसाय करू नये, तर जसं शस्त्राचा व्यापार असेल तो करू नये, पशूंचा व्यापार असेल तो करू नये, मांसांचा व्यापार असेल तो करू नये, मधाचा व्यापार आपण करू नये, विषाचा व्यापार आपण करू नये, कारण याचा समाजावर गंभीर आणि विपरीत असा परिणाम होत असतो. म्हणूनच बुद्ध सम्यक जीविका याला फार महत्व देतात. आणि ही सम्यक जीविका करत असताना आपण अपमत्त काया वाचा आणि मनाने आपण परिशुद्ध कर्म करावं असं बुद्ध या कथेतून आपल्याला संदेश देतात. थोडक्यात कर्म आणि विपाक, जसं कर्म कराल तसंच तुम्हाला फळ प्राप्त होईल, अशा पद्धतीची ही जी कथा आहे. थोडक्यात कुंभघोष श्रेष्ठी या कथेतून बुद्धाने आपल्याला अपमत्त राहून आपल्याला कार्य करावंच लागेल हा संदेश बुद्ध अतिशय सुंदरतेनं कथेच्या द्वारे
कथेच्या रूपामध्ये आपल्याला बुद्धांनी समजून सांगितलेलं आहे. मी तुम्हाला कुंभघोष आणि बिंबिसार राजा ह्या 2 व्यक्तिरेखांमधून बुद्ध कशा पद्धतीचा संदेश देतात आणि अपमत्ताची उदाहरणं त्यांच्या व्यक्तिरेखेतून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. मी या ठिकाणी तुम्ही माझा तुमच्याशी झालेला संवाद आपण शांतपणे ऐकून घेतला, सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि विशेषतः संयोजकाचे, गायकवाड साहेबांचे, नैना मॅडमचे, नैना तांबे मॅडमचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मिसाळकर सरांचे की ज्यांनी मला तुमच्या सोबत संवाद साधण्याची मला संधी दिली. त्या मिसाळकर सरांचे सुद्धा मी आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. तुमच्या काही शंका कुशंका असतील तर आता आपण पुढे जाऊया. संयोजक ज्या प्रमाणात तुम्हाला सूचना करतील त्या आदेशाचं मी पालन करेल. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. साधू त्याला लाभलेले मार्गदर्शक आदरणीय सुरेश माटे सर यांचं मी अभिनंदन आणि स्वागत करतो. मी धन्यवाद देतो सर. ह्या संपूर्ण गोष्टीवर आपण चांगल्या प्रकारे प्रकाश टाकला त्याबद्दल खरोखरच आपलं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि उपस्थितांना या ठिकाणी आजच्या विषयाला धरून जे काही प्रश्न मनामध्ये असतील ते प्रश्न विचारण्यासाठी आपला मंच हा खुला करतो. जय भीम, नमो बुद्धाय. मी भास्कर निकम बोलतोय. हो सर, विचार. मलाड मुंबईवरनं. सर, तुमचं प्रवचन खूपच छान, खूप डिटेलमध्ये व्यवस्थित माहिती दिली तुम्ही. मला फक्त एक विचारायचं आहे, बिंबिसार राजा मेलेत तर त्यांना मरण्याच्या अगोदर त्यांचा अजातशत्रू, त्यांचा मुलगा त्यांना मारणार होता, पण ते त्यांच्या हाताने त्याला पाप लागू नये मरण्याचं म्हणून त्यांनी कसं मरण घेतलंय ते म्हणजे मुलाला मारूनही दिलं त्यांनी, त्याच्या अगोदरच ते मेलेत असं आहे. मग ते कसे मेलेत ते मला थोडं माहित नाहीये, जर सांगितलं तर बरं होईल. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की अजातशत्रूंनी कशा पद्धतीनं त्यांचा मृत्यू घडून यावा यासाठी प्रयत्न केले आणि त्यातच त्यांचा तो मृत्यू झालेला आहे. त्या कारागृहामध्ये असतानाच त्यांच्या पायाचे तडवे सोलून काढण्यात आले आणि त्याच्यावर त्याला म्हणजे ज्याला आपण म्हणूया की जे निखारे असतात त्याच्यावर त्यांना चालवण्यात आलं आणि ते सगळं जो प्रकरण आहे ते अतिशय दुर्दैवी असं आहे. बरं, आता जेव्हा आपण कम्मा आणि विपाकाचा जेव्हा विचार करतो की एक सोतापन्न असलेला व्यक्ती त्याच्या वाट्याला असं दुःख का यावं असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उत्पन्न होतो. ठीक आहे, तर याचं कारणही बुद्धांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कम्म हा कम्माचा विपाक असतो. तुम्ही कुठेही जा तर कम्म वेगवेगळी असतात, वेगवेगळ्या वेळेस त्याचा विपाक तुम्हाला भोगावाच लागतो. आपण पाहतो की भगवान बुद्ध बोधी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा देवदत्त वरून एक शिळा सोडतोय आणि त्या शिळेचा तुकडा बुद्धांच्या पायाला जखम करून जातो, बुद्धांच्या पायातून रक्त निघतं. हे त्यांच्या पूर्वजन्मीचं कम्म आहे की जो परिणाम त्यांना बुद्धत्व प्राप्तीनंतर सुद्धा भोगावा लागलाय. आपण एक उदाहरणाने समजून घेऊया की बिंबिसार राजा यांनी असं कुठलं पाप केलं होतं की ज्या कारणाने त्यांना हा विपाक भोगावा लागला. तर पाली साहित्यामध्येच त्याची काही उदाहरणं आपल्याला दिसतात. त्यांची पूर्वपीठिका दिसते की पूर्वजन्मीचे जे कम्म आहे ते त्यावेळेस उफाडून आलंय. पूर्वजन्मी त्यांनी पूर्वीच्या बुद्धांच्या चैत्यावर पायामध्ये जोडे घालून संक्रमण केल्याचं आपल्याला दिसतं. बुद्धांच्या स्तूपावर पायात जोडे घालून चालल्यामुळं
त्या कम्माचा जो विपाक होता, त्या कम्माचा विपाक त्यांना या जन्मामध्ये मिळालेला आपल्याला दिसतो. बऱ्याचशा लोकांचा या कम्मा आणि विपाकावर अजिबात विश्वास नाही. कारण काय की आम्हाला असं सांगण्यात येतं की हे काय बाबासाहेबांनी काय सांगितलेलं नाही आहे आणि हे सगळं थोतांड आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आम्हाला असे सांगणारे आमचे जे मित्र आहेत त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म कधीही उघडून बघितलेला नसतो. बाबासाहेब स्वतः सांगतात काय होतं. तुम्ही तिसरा खंड याच्यामध्ये 6वं जे प्रकरण आहे, कम्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, हे मानणे म्हणजे धम्म. बाबासाहेबांचा ग्रंथ तुम्ही उघडून तुम्ही वाचू शकता की बाबासाहेब कशा पद्धतीने कम्म आणि विपाक विश्लेषण करून सांगतात. बाबासाहेब म्हणतात की बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या नियमांना ऋतू नियम, बीज नियम असं संबोधतात. बाबासाहेब पुढे असं सांगतात की कम्माचे कसे विभाग आहेत. तर बाबासाहेब स्वतःच कम्माचे विभाग करतात. माझ्याकडे ही जी एडिशन आहे बुद्ध अँड धम्मा, याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात 3 प्रकारचे कम्म बाबासाहेब समजून सांगतात. एक दिट्ट धम्म वेदिनीय कम्म म्हणजे तात्काळ फळ देणारा कम्म. तुम्ही एखादी कृती कराल चांगली वाईट त्याचं फळ तुम्हाला तात्काळ मिळतं. तुम्ही कोणाच्या थोबाळात मारले तर दोही तुम्हाला लगावतोच. तात्काळ फळ देणारा कम्म. उपपज्य वेदिनीय कम्म की ज्याचा परिणाम काही फार कालांतरानं होतो असं ते कम्म. तिसरं कम्म आहे अपरा परिवेदनीय कम्म म्हणजे अनिश्चित काळानं फळ देणारं कम्म. बाबासाहेब स्वतः बुद्ध आणि त्याचा धम्म खंड 3 याच्यामध्ये 6 नंबरचं प्रकरण तुम्ही वाचावं. आणि बाबासाहेब असंही सांगतात की काही कम्म असेही असतात की जे कम्म, ज्या कम्माला अहोसी कम्म असं म्हणण्यात येतं, की ज्या कम्माचा काहीही परिणाम होत नाही असेही कम्म असतात. बाबासाहेबांनी अत्यंत सुंदरतेनं या प्रश्नांवर प्रकाश टाकलेला आहे. बाबासाहेब कम्म आणि विपाक कसा असतो हे अतिशय सुंदरतेनं बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये समजून सांगतात. तुम्हाला पाली साहित्यामध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही. ठीक आहे, थँक्यू सर. हा बोला. सर चंद्रास तांबे बोलतो. हा बोला सर. अजातशत्रू हा पितृहत्याचं अकुशल कम्म करतो. बरोबर आहे. हे गरुड कम्म समजलं जातं. तर त्या कम्माचा त्याला विपाक काय मिळतो किंवा त्याची गती नंतरची काय होते त्या संदर्भात थोडस मार्गदर्शन करावं. बघा, बुद्धाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, बुद्धांची हत्या करणं, त्यांचं रक्त काढणं किंवा अरहंतांची हत्या करणं किंवा त्यांना छळ करणं, आई वडिलांची हत्या करणं किंवा त्यांना अशा पद्धतीने जगायला लावणं की जे भूषणावह नाही, तर त्याचे फार वाईट कम्म असतात. ते डायरेक्ट नरकामध्येच जातात. आपण पाहतो की जेव्हा अजातशत्रू बुद्धांकडे येतात आणि बुद्ध सामय्य फलसुक्ताचा त्याला उपदेश करतात, तर तो उपदेश इतका सुंदर असतो, परंतु बुद्ध सरतेशेवटी म्हणतात की यांनी जर आपल्या वडिलांची हत्या केली नसती, गरुड कम्म केलं नसतं, तर आज या ठिकाणी त्याला फलप्राप्ती झाली असती. ते झाली नाही. कारण काय की त्याचं ते कम्म आहे. त्या कम्माचा परिणाम त्याला भोगल्यानंतर नंतरच्या कालावधीमध्ये नंतर त्याचा चांगला कम्माचा त्याला परिणाम
प्राप्त होईल. मला विचारायचं आहे सर, ते अजातशत्रूला राजा व्हायचं होतं, त्याच्या म्हणण्याप्रमाणे बिंबिसाराने त्याला राज्य देऊ केलं होतं, तरी सुद्धा बिंबिसाराची हत्या का केली त्याने? त्याच्या मनामध्ये भीती होती की राजा मला पुन्हा या राजपदावरून बाजूला सारून स्वतःच राजा होतील अशी त्याच्या मनामध्ये भीती होती, किंवा तसं त्याला सांगण्यात आलं. त्या भीती थँक्यू सर. मला प्रश्न विचारायचा आहे की कर्मविपाक हा या जन्माचा त्या जन्मामध्ये सुद्धा मिळतो, तर मग आजच्या म्हणजे वर्तमानामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, कानून, संविधान हे कशासाठी आहे? म्हणून हे खरं तर हा नियम आहे की ज्या नियमानुसार आपण कार्यभार करावा, परंतु त्या नियमाचं जर पालन नाही केलं, आता तुम्ही एखाद्याला थापड मारली, एखाद्याची चोरी केली, तर संविधान त्याच्यावर कार्यवाही करते की नाही? IPC अंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते की नाही? हे नियम आहेत ना, हे नियम आहेत. कारवाई होईल, पण ती इथल्या ह्याच जन्मामध्ये होईल ना. हो, मग जर नंतर मिळणार असेल तर मग त्या 2-2 शिक्षा होतात ना एका कर्मासाठी. तुमचा प्रश्न थोडासा चुकीचा आहे तो यासाठी की काही कर्म अशी असतात की त्या कर्माचा परिणाम तुम्हाला आताही भोगावा लागतो, काही वेळेस तुम्हाला नंतरही भोगावा लागतो. म्हणजे एकच कर्माचे विपाक अनेक असू शकतात. बरोबर आहे. ओके, थँक्यू. सर एक प्रश्न आहे सर माझा, विचारू शकतो का? हो, विचारा प्रश्न. सर आता जसं सरांनी सांगितलं की नाही का की कर्माचे पुढे पण त्याचे विपाक भेटत असतात. जर फॉर एक्झाम्पल जर आपण असं कन्सिडर केलं की आता एखाद्याने जर काही गुन्हा जर केला आणि त्या गुन्ह्याबद्दल आपण जर ऍक्सेप्ट केलं की माझं पाठीमागच्या जन्मी मी काहीतरी पाप केलं म्हणून आता मला त्याचा विपाक भेटलेला आहे, तर मग मी ते ऍक्सेप्ट करायचं की मी त्याच्याबद्दल काहीतरी कारवाई करायची की म्हणजे त्याच्याबद्दल मला माहिती पाहिजे की नाही का, आपण ते ऍक्सेप्ट करायचं का? जसं आता अजातशत्रूच्या वडिलांनी ते ऍक्सेप्ट केलं की नाही का, माझा मुलगा जो आहे जो त्याच्या मुलांनी जे वडिलांवर जे काही हे केलं ते त्यांच्या पूर्वजन्मीचं फळ म्हणून. पण फॉर एक्झाम्पल जर आपण असं पाहिलं की नाही का, जर त्याच्या वडिलांना हेल्प करायला जर दुसरे जर आले असते आणि त्याच्या वडिलांना तिथून जर सोडवलं असतं, तर म्हणजे अशी कंडिशन होऊ शकत नाही का की ते ऍक्सेप्टच करावं लागतं? म्हणजे त्याच्यामध्ये ते नित्य बाब आहे. म्हणजे भगवंताच्या सिद्धांताला ते असं फाटा देणारं वाटत नाही की अनित्य म्हणजे काय म्हणतात, इम्परमनन्स त्याला. म्हणजे थोडंसं मला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. म्हणजे बघा, कर्म आहेत ना, पूर्वीचे तुम्ही काही कर्म केले त्याला तुम्ही काय करू शकत नाही. तुम्ही तुमचे वर्तमानातले कर्म सुधारू शकता आणि तुम्ही चांगला जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकता. कर्म सर्वच काही तुमचा म्हणजे जो पास्ट आहे तेच काही सर्व काही नव्हे. ठीक आहे. तर तुम्ही वर्तमानामध्ये सुद्धा चांगले कर्म करत असणार तर त्याचेही परिणाम तुम्हाला वर्तमानात आणि भविष्यात सुद्धा मिळत असतात. तर बुद्धाने अतिशय सुंदरतेने सगळं मांडलेलं आहे. आणि आज मी कर्म आणि विपाक या विषयावर जास्त काही बोलत नाही, कारण काय की आजचा तो विषय नाही. परंतु कर्म म्हणजे सर्व काही पाठीमागचे असं नाही, तर वर्तमानामध्ये तुम्ही काय करता याला सुद्धा तेवढंच महत्व आहे. एखादा मनुष्य गरीब म्हणून जन्माला आला, परंतु वर्तमान त्याच्या हातात आहे ना. तर वर्तमानामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करून चांगलं जीवन जगू शकता. बुद्धांचा हा सिद्धांत आहे. हो, तर मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की ते आपण जी आपल्यासोबत जी क्रिया घडते त्याला आपण ऍक्सेप्ट करायचं की त्याच्याबद्दल आपण आवाज उठवायचा? म्हणजे काहीच करू शकत नाही. एखादा व्यक्ती जन्मजात एखादा आजार घेऊन उत्पन्न होतो, एखादा व्यक्ती जन्मल्याबरोबर मरतो, एखादा व्यक्ती तरुण असताना मरतो, एखादा व्यक्ती म्हातारपणानंतर मरतो, एखादा व्यक्ती तुमच्या समोर आहे आणि त्याचा मृत्यू होतो. त्याला कारण आहेत, कर्म आहेत. मृत्यू ही 4 प्रकारांनी होतो ना.
कम्म संपलं की होतो, तुमचं आयु संपलं की होतो, आयु आणि कम्म दोन्ही संपलं की होतो. तर अशी विविध कारणं आहेत की ज्याला एक कारण नाही. जर कम्म आणि विपाक नसेल तर तुम्ही विचार करा की एका घरामध्ये एकाच आई वडिलाचे जे मुलं असतात त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, आचार विचारामध्ये तुम्हाला फरक का दिसतो? एखाद्या चांगल्या माणसाच्या घरी एखादा बदमाश व्यक्ती जन्माला येतो आणि एखाद्या बदमाश व्यक्तीच्या घरी एखादा सज्जन माणूस जन्माला येतो. हे कम्म आणि विपाक आहे. हो सर. सर मला हे विचारायचं होतं की राजा बिंबिसार स्वतः नसून सुद्धा त्यांनी पूर्वी जन्मीचे जे कर्म केला होता की ते चेतावर, बुद्धांच्या चेतावर ते जोडे घालून फिरले होते, म्हणून त्यांना ते तशी मृत्यू मिळाली होती, म्हणजे मागच्या जन्माचं कर्म. आणि इथे आपण तथागतांचं सांगत की देवदत्त त्यांना दगड मारून मारण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्यांच्या पायाला जखम होते. तर मग इथे पण तथागतांचा पूर्वी जन्माचाच भोगावं लागलं असं म्हटलं. हो, कुणीही सुटत नाही. हेच म्हणायचं सर की कर्म सगळ्यात मुख्य आहे आणि या कर्माच्या याच्या बंधनातून कोणीच सुटलं नाही. तिसरं कर्म म्हणजे आपली चेतना. मृत्यू नंतर काय होतं की मनुष्याचा देह हा पंचतत्वामध्ये विलीन होतो आणि आपलं जे चित्त असतं ते चित्ताचं पुढे पटिसंधी चित्त नवीन जन्म घेतं. ती शृंखला सुरू असते. तुम्ही एक बीज पेराल तर त्याच पद्धतीचं फळ त्या वृक्षातून बाहेर येतं. हो सर. हा विपाक आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. की दरवेळेस बुद्ध प्रत्येकाला पंचशिलामध्ये, अष्टशिलामध्ये, दशशिलामध्ये प्रतिष्ठित करतात. त्याचं कारणच ते की तुमच्याकडून पापकर्म होऊ नये, तुमचं चित्त परिशुद्ध व्हावं किंवा तुमची चांगली कर्म उत्पत्ती व्हावी, तुम्हाला सन्मार्गावर स्थापित करता यावं, तुम्हाला निब्बाणाच्या मार्गावर प्रकाशित करण्यासाठीच बुद्ध पंचशील देतात. पंचशीलाचं पालन का करावं? ते त्यासाठीच. तुम्ही पालन नाही केलं, तुम्ही हत्याच करत राहाल, तुम्ही खोटच बोलत राहिला, तुम्ही फसवतच राहिला, तर त्याचा विपाक तुम्हाला भोगावा लागणारच आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या निब्बाणाच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येणार आहेत. म्हणून बुद्ध तुम्हाला साधे सोपेपणानं धम्म शिकवतात, सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये सांगतात की तुम्ही हे करा, हे करू नका. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण आपला असा अनमोल वेळ दिला त्याबद्दल धम्मसाकरचा समूह मुंबई आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतात. भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम. साधू 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 साधू.